देऊ शकता हे भगवंतांनी त्यातून सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर ते म्हणतात की शुकाचार्य परीक्षितीला म्हणतात, हे परीक्षिते, गोपालकृष्णाचं निर्याण सांगितल्यानंतर राजाने प्रश्न केला, स्वधामानुगते कृष्णे, कृष्ण जेव्हा स्वधामाला गेले त्यावेळेला पुढे कोणकोणते वंश निर्माण झाले ते आम्हाला सांगा. हे म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, आता हे भविष्यकालीन सगळं विवेचन आहे. आता तुम्ही म्हणाल त्यांना कसं दिसलं, त्यांना पुढचं कसं काय कळालं, नावं काळ हे ते, अहो दिव्य दृष्टीने त्यांना हे सगळं कळालेलं आहे. त्यांची दिव्य दृष्टी, त्यांची अलौकिक दृष्टी ही आपल्याला यामध्ये आहे. अलौकिक दृष्टीतून त्यांना हे सहज दिसलंय. काळ आपल्याला दिसतो भविष्यकाळ, त्यांच्यासाठी तो भविष्यकाळ नाहीये, त्यांच्यासाठी त्यांना दिसतंय हे सगळं पुढचं. त्यांना प्रतिबंध नाहीयेत, भूत प्रतिबंध नाहीये, भविष्यात प्रतिबंध नाहीयेत, प्रतिबंध आपल्याला आहे. समजा भिंत आहे, भिंतीच्या पलीकडचं आपल्याला दिसत नाही कारण भिंत ही प्रतिबंध आहे, पण त्यांची दृष्टी आरपार जाऊ शकते म्हणून त्यांना काळाचा परिणाम त्यांच्यावरती होत नाही. म्हणून ते सांगतात. आता राजांची वंशावळ सांगायला सुरुवात केली की सूर्यवंशामध्ये उपरिचर वसू निर्माण झाला, त्याच्यापासून पुरंजय झाला, त्याचे 20 राजे झाले. त्या पुरंजयानंतर राज्यकुळ भ्रष्ट झालं. पुरंजय याचा बृहद रथ वंशात जन्म झालेला होता, त्याचा मंत्री शुनक होता, त्याचा वध करून आपला पुत्र प्रद्योत सिंहासनावर बसला. त्यानंतर 5 राजे झाले, प्रद्योत, पालक, विशाखयूप आणि राजक. त्यानंतर नंदीवर्धन आला, त्याने 138 वर्ष राज्य केलं. नंदीवर्धनाचा शिशुनाग झाला, त्याचा काकवर्ण झाला, त्याचा क्षेमधर्म, त्याचा क्षेत्रज्ञ. त्यानंतर हे 10 राजे शिशुनाग वंशामध्ये झाले, विधिसार, अजातशत्रू, दर्भक, अजय. नंदीवर्धनापासून महानंदी झाला, त्यांनी 360 वर्ष राज्य केलं. महानंदी आणि एक शूद्र स्त्री हिच्यापासून नंद जन्माला आला आणि क्षत्रियांचा नाश झाला, सगळीकडे शूद्र प्रायत्व झालं, सार्वभौम सम्राट तो बनला. आणि या 10व्या श्लोकामध्ये याने असं वर्णन केलंय की हा जो सुमाल्य त्याचे 8 पुत्र होते, सुमाल्य वगैरे. आणि 11व्या श्लोकात त्यांनी वर्णन केलंय की शाशीषती महापद्मो द्वितीय व भार्गवाः तस्य चाष्टो भविष्यन्तु सुमाल्य प्रमुखा सुताः. त्याचे पुढे 8 मुलं होतील. य इमाम भोक्षन्ति महिम राजान स्मशतन समाः. त्यानंतर हे या भूमीचं राज्य करतील. नव नंदान द्विजः कश्चित या शब्दाने त्यांनी उल्लेख केलाय चाणक्याचा. एक ब्राह्मण येईल आणि हा ब्राह्मण नंदीवर्धनाचं राज्य नष्ट करून टाकील. हा द्विजः कश्चित, कुणीतरी एक ब्राह्मण येईल आणि चाणक्य म्हणजे कौटिल्य त्याचा नाश करील आणि मौर्य कुल स्थापन करील. त्याप्रमाणे चंद्रगुप्ताला राज्य प्राप्त होईल. चंद्रगुप्ताचं स एव गुप्तम विद्विराजो भविष्यति. याप्रमाणे चंद्रगुप्त राजा होईल. आणि चंद्रगुप्त यांच्यापासून पुढे 10 राजे होतील. अशोकवर्धन, सुयश, संगत, शालिक, शुक, सोमशर्मा, शतधन्वा, बृहद्रथ. हे 10 राजे 137 वर्ष राज्य करतील. त्यानंतर अग्निमित्र हा येईल, त्याचा मुलगा सुज्येष्ठ, वसुमित्र, त्याचा भद्रक, त्याचा पुलिंद, त्याचा घोष, त्यापासून वज्रमित्र होईल. नंतर भागवत आणि देवभूमी हे 100 वर्षाहून अधिक काळ म्हणजे 112 वर्ष राज्य करतील. हे याला शुंग वंश असं म्हटलंय. हा शुंग वंश आहे. त्यानंतर काण्व राजे होतील, काण्व राजे येतील. हे सगळे राजे काण्व वगैरे जे राहतील हे अत्यंत अल्पायुषी राहतील. या राजांच्या मध्ये फार सामर्थ्य राहणार नाही, अल्पायुषी आणि अत्यंत वाईट वागणारे हे राजे राहतील. याप्रमाणे वसुदेव त्यानंतर अमात्य भवभूतीचा वध करून राजा होईल. भूमिपुत्र हा नारायण त्याचा पुत्र होईल आणि हे 345 वर्ष राज्य करतील. त्यानंतर सुशर्माची हत्या करून बली नामक सेवक राज्य करील. म्हणजे एक सेवक आपल्या राजाचा अंत करील आणि तोच राजा होईल. त्या बलीचा कृष्ण होईल, त्यांचा शांतकर्ण, त्यांचा पौर्णमास, त्याचा लंबोदर, त्याचा चिबिलक, त्याचा मेघस्वामी, त्यापासून अहमान, त्याचा अनिष्टकर्मा, त्याचा हालेय, त्यापासून तलक, पुरी, भीरू, सुनंदन, चकोर
हे 8 राजे होतील. आणि हे त्यानंतर त्याचा शिव स्वाती होईल, गोमती, पुरीमान, वेदशिरा, शिवस्कंद, यज्ञश्री, विजय, चंद्रविद, लोमधी असे 30 राजे 456 वर्ष राज्य करतील. त्यानंतर आभीर वंश सांगितलाय. 7 आभीर राजे होतील आणि 10 गर्धवीर राजे होतील, 16 कंक कुळातले राजे होतील, 8 यवन कुळातले राजे होतील. पुढचं सांगितलंय त्यांनी. अगदी पहा, आपण बाबरापासून विचार केला तर अगदी औरंगजेबापर्यंत 8 राजे. हे 8 यवन राजे होतील, 14 तुरुष्क राजे होतील आणि 10 गुरुंड म्हणजे इंग्रज, 10 इंग्रज होतील गुरुंड, 11 मौलवी वंशीय राजे होतील. असे 1099 वर्ष पृथ्वी ते भोगतील किंवा भारतवर्ष भोगतील. आणि किलकिला नगरीतून भूतानंद, वंगिरी, शिशुनंदी, यशोनंदी हे 106 वर्ष राज्य करतील. पुढे बाल्लिक होईल. त्याचे 13 पुत्र, पुष्पमित्र, दुर्मित्र, त्यापैकी त्याचे 7 आंध्र राजे, 7 कौशल राजे. त्यानंतर विदूर, निषध प्रदेशाचं राज्य करतील आणि नंतर मागध राज्य करतील. पुढे दुर्मती होईल आणि ब्राह्मण भ्रष्ट होतील. 37व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय की पुढे संपूर्ण क्षितिमंडल हे कसं होईल. त्यांनी सांगितलंय की सगळे लोक अत्यंत वाईट वागायला लागतील. श्लोक 37 मध्ये ते म्हणतात, हे सगळे राजे वाईट वागत असताना काश्मीर मंडलापर्यंत, भोक्तृम काश्मीर मंडलम, काश्मीर पर्यंत हे सगळे दुष्ट राजे आपलं राज्य करतील. संपूर्ण काश्मीरचा परिसर हा भ्रष्ट करून टाकतील. आणि हे सगळे राजे कली धर्मामध्ये त्यांनी वर्णन केले की राजन नेते मया प्रोक्ता नरदेवस्तथा परे भूमौ मत्वं कृतं ते हि त्वेमा निधनधनंगताः कृमिविट भस्म संज्ञाते राजानामोपि यस्य च भूतधृक् तत्कृत स्वार्थी. सगळे भूतधृक् लोकांचा द्वेष करणारे स्वार्थी राजे होतील. त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण राहणार नाही. ते वेदांचा अभ्यास करणार नाही. वेद, त्याप्रमाणे उपनिषद या सर्व ज्ञानाचा ते विरोध करतील आणि शेवटी बळी तो कानपिळी अशी अवस्था येईल. या बळी तो कानपिळीच्या म्हणजे जो श्रेष्ठ होईल तोच राज्य करील, जो स्वतः ताकदवान आहे तोच राज्य करील. याप्रमाणे 2य अध्यायामध्ये त्यांनी वित्तमेव कलौ नृणाम, केवळ वित्त, फक्त पैसा हाच कलियुगामध्ये श्रेष्ठत्वाचं लक्षण राहील. बाकी काही राहणार नाही. तुमची बुद्धी बाजूला राहील, तुमचं ज्ञान बाजूला राहील. फक्त वित्तमेव कलौ नृणाम, केवळ संपत्ती, पैसा हाच जो मिळवेल तोच श्रेष्ठ ठरेल. आणि ते म्हणतात की या राजांनी संपूर्ण समाज बिघडून टाकलेला आहे. जोवरी पैसा तोवरी बैसा अशी या काळातली स्थिती राहील. आणि लिंगमेवाश्रम समाख्याता वन्योन्नत्यापत्ती कारणम. आणि आश्रम धर्म राहणार नाही. कोणता धर्म राहणार नाही? आश्रम धर्म, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम हे आश्रम धर्म राहणार नाही. मग काय राहील? ते म्हणतात फक्त पैसा मिळवणे आणि स्त्री सहवास एवढाच श्रेष्ठ राहील. अवृत्याम न्याय दौर्बल्यम, भागवतकार सांगतात अवृत्याम न्याय दौर्बल्यम, न्याय सुद्धा पैशाने वाकवला जाईल. पैसा पुढे न्याय सुद्धा टिकणार नाही. अवृत्त्या, वृत्ती म्हणजे पैसा, शिष्यवृत्ती शब्द आपण वापरतो, वृत्ती म्हणजे पैसा. अवृत्त्या, जर पैसा दिला नाही तर न्याय तुमच्या बाजूने होण्याची शक्यता नाही. कारण न्याय दुर्बल होईल असं म्हटलंय. पैसा दिला नाही तर न्याय दुर्बल होईल. म्हणजे काय झालं? अहो, त्यामध्ये रिकाम्या जागा ठेवतात आणि बरोबर तिथे रिकाम्या जागा ठेवल्या की संशयाचा फायदा मिळतो आणि चोर सुद्धा सुटतो. याप्रमाणे अवृत्याम न्याय दौर्बल्यम पांडित्ये चापलम वचः. आणि पांडित्ये चापलम वचः, हुशार कोण आहे? जो गडबड गडबड बोलतो तो हुशार. वा वा, काय भाषा आहे, काय वाक्य आहेत, काय शब्द आहेत. अहो, तुम्ही सगळे बोलता पण त्याला तो ज्ञानी आहे का? ज्ञानी एवढा बोलत नसतो. ज्ञानी फार थोडं बोलतो. पण अज्ञानी लोक विनाकारण बोलत राहतात आणि लोकांना अज्ञानी लोकच मोठे वाटतात.
याप्रमाणे ते म्हणतात स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेद राहणार नाही. वित्तमेव कलो नृणाम. त्यानंतर स्त्री वश माणूस होईल. नट नट्या ह्या पुढे येतील. फक्त कामिनी हीच पुढे राहील आणि मदनाचे सगळे व्यवहार या ठिकाणी होतील. बाकी काही या ठिकाणी राहणार नाही. आणि ते म्हणतात दाम्पत्यभीर रुचिर हेतू. फक्त दाम्पत्यभीर प्रेम कोणात राहील? नवरा बायकोतच फक्त प्रेम राहील. पण तेही पुढे त्यांनी सांगितलं की त्याच्यातही काही खरं नाही. पैसा असेल तर प्रेम राहील, नाही तर राहणारच नाही. दाम्पत्यभीर रुचिर हेतू मायेव व्यावहारिके. व्यवहार फक्त होत असेल, पैसा मिळत असेल तर बायकोवर प्रेम आहे. बायको कधी प्रिय आहे? पैसा मिळवत असेल तर. नोकरी करते का बायको? तर प्रेम का? पैशावर प्रेम आहे. म्हणून जोवरी पैसा तोवरी बैसा अशी स्थिती राहील. आणि स्त्रीत्वे पुंस्त्वे रतीर विप्रत्वे सूत्रमेव ही. ब्राह्मण कोणाला म्हणायचं? अहो ज्याच्या गळ्यात जाणवय त्याला ब्राह्मण. कलियुगाचे धर्म सांगतायत शुकाचार्य. अहो ब्राह्मण मग तो खाणं पिणं याचा विचार करू नका. हॉटेलमध्ये जातील, त्याचप्रमाणे भक्षण करतील, अपेयपान करतील. काय होतं म्हणे? बाहेरच्या गावी गेलं तर काय होतं? कोण पाहायला आहे आपल्याला? घरातले गावातले लोक ओळखतात. बाहेर काय काही चालतं. त्याप्रमाणे मनःपूतन समाचरित. लोक मनाला वाटतील तसं वागतील. आणि स्त्रीत्वे पुंस्त्वेच ही रतीर. स्त्री पुरुषामध्ये फक्त प्रेम राहणारच नाही, काम भावना तेवढी राहील. प्रेम राहणार नाही. प्रेम आणि काम याच्यात फरक आहे. कामामध्ये स्वार्थ आहे, प्रेमामध्ये निस्वार्थी भावना आहे. तेव्हा ते म्हणतात लिंगमेवा अवृत्याम न्याय दौर्बल्यम लांबट तेजाबलंबचाहा. आणि नदी तीरे व रोपिता. नद्या किनाऱ्यावरून वाहतील म्हणे. म्हणजे नदीत वाळू उपसा होईल ना, म्हणून किनाऱ्यावरून वाहतील. खोलगटपणा नदीमध्ये राहणारच नाही. कल्की पुराणात लिहिलंय. कल्की पुराणातलं हे विधान आहे की नदी तीरे व रोपिता. नद्या हे किनाऱ्यावरून वाहतील. आणि स्वीकारेव चोद्वा आहे. काय म्हणले? लग्न आहे. कोणाचं लग्न आहे? म्हणले अमुक अमुकचं लग्न. तुम्हाला माहित नाही का? कधी झालं? अहो काय तुम्हाला माहित नाही लग्न झालं? काय नाही. ते गेले म्हणले रजिस्ट्री ऑफिसमध्ये आणि सांगितलं की ही मला आवडते. हा म्हणला तो मला आवडतो. बस घाला माळा घातल्या, झालं लग्न. घरी आले. ते म्हणतात स्वीकार एव चोद्वा आहे. मी हिला स्वीकारलं. ती म्हणते मी त्याला स्वीकारलं. झालं लग्न. संस्कार राहणार नाहीत असा त्यांचा अर्थ आहे. संस्कार, लग्न हा संस्कार आहे. पण लग्न कॉन्ट्रॅक्ट राहील. लग्न हा करार होईल. करार, स्वीकार. मी तुझा स्वीकार केला. आणि म्हणून घटस्फोटाचे प्रमाण वाढलेत. तिथं संस्कारच नाही. स्वीकारेव चोद्वा हे स्नानमेव प्रसाधनम. आणि स्नान करण्यामध्येच किती वेळ घालवितील. साबणा वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू. अहो एक आंघोळ करायची तर एवढे शॅम्पू कशाला? नाही लागतच. सोमवारी वेगळा, मंगळवारी वेगळा, बुधवारी वेगळा. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या साबण आहेत, शॅम्पू आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळे स्नान प्रसाधन आहेत. आणि देव नाही, धर्म नाही, संध्या नाही, पूजा नाही, काही नाही. काय म्हणले इतका वेळ? हो म्हणले आंघोळीला मला तेवढा वेळ लागतो. आंघोळ म्हणजे काय? तर त्या ठिकाणी तेच प्रसाधन. मग भांग पाडतील, पावडर स्नो लावतील, आरशात पाहतील, घंटा वेळ घालवितील. कशात? स्नान आणि प्रसाधन. ब्युटी पार्लर. दुसरं काय? प्रसाधन म्हणजे काय? दुरे वार्यनम तीर्थम. गावातल्या देवाला कधी गेलता का? म्हणले कंकालेश्वरला. नाही हो, यावर्षी कंकालेश्वरला जाणं झालं नाही. श्रावण मास गेला पण कंकालेश्वरला गेलो नाही. हा मात्र आम्ही यात्रा करून आलो. कुठे? बद्री केदारला गेलतो. वा वा वा, छान. दूरच्या तीर्थाला महत्व येईल. गावातल्या घरची पूजा सोडून दिली. घरची रोज काय पाणी घालायचं देवाला? देव तर स्वच्छच आहे म्हणले. आपण आंघोळ केली म्हणजे देवाने आंघोळ केली. देव पारशे ठेवायचे आणि तीर्थयात्रेला जायचं. दुरे वार्यनम तीर्थम लावण्यम केशधारणम. लावण्य केशधारणेमध्ये राहील. वेगवेगळ्या प्रकारच्या केशांचे प्रकार हे आपल्यामध्ये करणे, यालाच खऱ्या अर्थानं महत्व येईल. उदरंभता स्वार्थ हा. स्वार्थ साधणारा तो श्रेष्ठ. बाबा काय हुशार आहे हो. व्यवहारामध्ये फार चतुर आहे. का? स्वतः आपण किती लोकांना पोचतो. काही नाही, टामटूम आहे म्हणले. काही नाही, घरामध्ये दोघं नवरा बायको. हो मग ठोकबा रुखमाई, दुसरं काय म्हणले.
आणि मग का महत्व आहे त्या सगळ्या गोष्टीचं? नाही नाही नाही, कुटुंब भरणामध्ये फार हुशार आहे. पैसा फार जपून ठेवला, करायचं काय पैसा जपून ठेवलेला? ते म्हणतात कुटुंब भरणामध्ये जर तू तत्पर आहे, ठीक आहे करा, कुटुंब सुद्धा चांगलं भरण पोषण करा. पण कुटुंब म्हणजे जर फक्त नवरा बायकोच असतील, टामटूम संसार असेल, तर त्याला समाजाला कधी देणं नाही, घेणं नाही, दान नाही. दाक्षम कुटुंब भरणं आणि यशोर्थे धर्मसेवनम. काय म्हणले? सप्ताह वगैरे चालला तुमच्याकडं? हो, मोठा मोठा प्रमाणामध्ये अभिषेक चाललेत, त्याचप्रमाणे एकादशण्या चालल्यात. हे का चाललंय? म्हणजे त्यांना कोर्टामध्ये तारीख आहे त्यांची, त्यांचा कोर्टामध्ये जय व्हावा म्हणून हे केलंय. असं यशोर्थे धर्मसेवनम. यश मिळण्यासाठी धर्म आहे. धर्म हा निस्वार्थ असला पाहिजे, अंतःकरणात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नको. पण नाही, मनामध्ये इच्छा ठेवायची, मला याच्यात यश मिळू दे, मी देवा तुझी एकादशनी करीन. त्याचप्रमाणे अशा पद्धतीने महारुद्रयाग किंवा अतिरुद्र करील, मला कोर्टामध्ये यश मिळू दे. यशोर्थे धर्मसेवनम एवं प्रजाभिर दृष्टाभिर. आणि मग हे म्हणतात अशी ही प्रजा दुष्ट प्रवृत्तीचे राहील. त्याचप्रमाणे शाक मुला ही प्रजा खोटं बोलतील लोक, पण खोटं पण रेटून बोलतील. स्त्रीवश माणसं राहतील. शालोको बुद्धिनाशका. सगळं आपल्या मेहुण्याचं ऐकतील, मेहुणा जे सांगेल ते प्रमाण. शालोको बुद्धिनाशका. आणि सासू तीर्थ ससरा तीर्थ. सासू तीर्थ ससरा तीर्थ अद्धा तीर्थ साला साली. आणि आई वडिलांची अवस्था ते काही नाही म्हणले, ते आपले त्यांना वृद्धाश्रमात ठेवले का? मा बाप तो नदी नाले सब जीवन सगळं कुठं समर्पित केलंय? तर सब तीर्थ घरवाली. सगळी तीर्थ घरवाली माहिती. याप्रमाणे आपल्या आई वडिलांना विचारणार नाहीत लोक आणि त्यांचा अनाथाश्रमामध्ये व्यवस्था करतील. स्त्रीणाम प्रभुता गे. हे घरामध्ये स्त्रीचं प्रभुत्व राहील. अबला यत्र प्रबला बालो राजा कुलक्षणो मंत्री. त्यांनी म्हटलंय की ज्या ठिकाणी अबला प्रबल आहे, बायकोचंच चालतं, मनोवराचं काही चालत नाही, तो शब्दही बोलत नाही, सगळं बायकोचं चालतं. आणि मग चंचल वृत्ती, बायको म्हणजे चंचल वृत्ती या अर्थाने शब्द वापरलाय. तेव्हा अबला यत्र प्रबला, जिथे चंचल वृत्ती ही प्रबल आहे, राजा बाल आहे आणि मंत्री कुलक्षणी आहेत. नाही नाही तत्र धनाशा जीवित आशापि दुर्लभा भवती. तिथं धनाशा कशाची, जीवन जगणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल. कलयुग अशा पद्धतीने राहील. आणि ते म्हणतात राजा कसा राहील? ते म्हणतात हा राजा सर्व दस्यु प्रायेषु राजसु. राजा चोर होईल, चोर राजाच होईल. तुमच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने लूट चालू आहे. तुमच्या खिशात येणारा पैसा किती आणि जाणारा किती पहा. तुम्ही किती या ठिकाणी खर्च करता आणि किती पैसा हा तुम्हाला टॅक्सच्या मार्फत द्यावा लागतो हे पहा. टॅक्सच्या मार्फत राजा तुमच्या जवळचा पैसा घेऊन टाकील. दस्यु प्रायेषु राजसु. आणि सगळे राजे पाखंड प्रचूर राहतील. आयुष्य किती राहिलो म्हणले? ते म्हणले 63-62 वर्षांनी. काही नाही, 20-30 वर्षाचं आयुष्य राहील माणसाला, यापेक्षा माणसं राहणार नाहीत. आणि क्षीयमानेषु देषु देनम कली दोषतः. कारण कलीचा दोषच तसा आहे, कली प्रभावच तसा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दुखणे बहाणे, माणसं आयुष्याची मर्यादा कधीच पूर्ण करणार नाहीत. आणि सगळे लोक शूद्रप्राय होतील. धर्म नाही, कर्म नाही, स्नान नाही, संध्या नाही. आणि सगळ्या गायी ह्या सुद्धा एखाद्या शेळी एवढ्याला लहान होतील. वर्णेषु ठागप्रायेषु धेनुषु. सगळे वर्ण शूद्रप्राय होतील. आणि सगळ्या गायी ह्या केवळ शेळी एवढ्याल्या होतील. ग्रहप्रायेषु श्रमेषु यौनप्रायेषु बंधुषु अनुप्रायेषु समीप्रायेषु स्थानुषु. आणि विद्युत प्रायेषु मेघेषु शून्यप्रायेषु सद्मसु. जा बरं म्हणले त्याच्या घरी आहे का बघा. घरी गेले, कोणी नाही म्हणले घरी. पुण्य दार लावलेलं आहे आणि कुत्र्यापासून सावध राहा एवढं लिहिलेलं आहे. वा वा म्हणले. कुत्रे फक्त घरात, दारामध्ये फक्त कुत्रे. घरदार बंद आहे. सकाळी गेलं बंद, दुपारी गेलं बंद, संध्या. अरे कुठे गेलेत? कुठं? इथंच आहेत का? हो इथंच आहेत. जरा उशिरा येतात. पण घरदार बंद. पूर्वीच्या काळात दार बंद कधी नसायचं. दार बंद ठेवू नये असं म्हणायचे. तेव्हा
कलियुगामध्ये मात्र सगळ्यांच्या दारा खिडका बंद राहतील. का? शून्य प्राय, कोणी घरी नसणार, शून्य प्राय, घरात कोणी नाही. आणि इथं सलोगत प्राय जने तू खरं धर्मिणी. लोक कसे वागतील म्हणजे एका शब्दात सांगितलं, गाढवासारखे वागतील. खरं धर्मिणी, खरं म्हणजे गाढव. किंवा हा गाढव किती जरी चांगल्या शुद्ध पाण्यात धुतला तरी तो गाढवच राहतो. या ठिकाणी गर्दभ किंवा गाढव ते म्हणतात, धुतला महातीर्था माझी जैसा नव्हे तेजी श्यामकर्ण. तुकाराम महाराजांनी म्हटले त्याप्रमाणे गाढव जरी किती मी तीर्थामध्ये जरी त्याला धुतलं तरी तो श्यामकर्ण घोडा होऊ शकणार नाही. तसे हे माणसं राहतील. आणि त्याप्रमाणे राजा असा राहील, गोहत्या लोक करतील. आणि ते म्हणतात कामापुरता वापर, माणसाचा सुद्धा कामापुरता वापर करतील लोक. यूज अँड थ्रो संस्कृती झाली ती. म्हणजे म्हाताऱ्या माणसाचं काय काम आहे म्हणलं, तुमचं काहीच काम नाही, तुम्ही ते काम करत नाहीत, मग इथं थांबूच नका, जा ना वृद्धाश्रमात, तिथं निवांत बसा, आम्ही पैसे देतो, तिथं तुम्ही जगा. का? तुमच्याकडून जर काम होत नसेल तर वृद्ध लोकांना कोणी विचारणार नाही. वृद्ध लोकांचा सुद्धा कामापुरता वापर केला जाईल रिकाम्या बैलाप्रमाणे. त्यानंतर हत्या करतील लोक आणि वृद्धाश्रम निर्माण होतील. ते शब्द त्याने वापरलाय, मी याचं मंत्र काही सांगत नाही. त्याने शब्द वापरलाय की कलियुगामध्ये कोणीही आपल्या आई वडिलांना संरक्षण देणार नाही. आपल्या आई वडिलांचं संरक्षण कोणीच करणार नाही. न रक्षंती स्थविरा, रक्षंती म्हणजे रक्षण करणे, स्थविर म्हणजे म्हातारी. वृद्ध लोकांचं कोणी संरक्षण करणार नाहीत आणि म्हणून वृद्धाश्रम निर्माण होतील. कलियुगामध्ये कोणीही वृद्धांचं रक्षण करणार नाहीत. पुंडलिकाचा जी परंपरा आहे ती कधीच खंडित झाली. श्रावण बाळाची परंपरा, श्रावण बाळाचा भारत तो कधीच संपला. आणि आज आम्ही कलियुगामधला हा प्रकार बघतो आहोत. संन्याशाच्या छातीत चोळी आणि मुमुक्षू फिरतो गंधली बोळी. लोक मुमुक्षू एखाद्याला संन्याशी म्हणतील, पण तो संन्याशी नसेल. त्याच्या मनामध्ये संन्यास असला तर तो संन्याशी. केवळ भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. केवळ भगव वस्त्र नेसलं म्हणजे कोणी संन्याशी होत नाही. त्याप्रमाणे असे अनेक लोक आज आपण बघतो सगळे कारागृहामध्ये. असा राम काय आणि तसा राम काय, राम रहीम काय आणि ती राधामा काय, सगळे या कारागृहात बंदिस्ते. तेव्हा अशा पद्धतीने लोक वागतील, राहतील. आणि मग म्हणले, अहो राजा म्हणायला लागला, शुकाचार्य महाराज, अहो काय हे कलियुग आहे, कलियुग आहे का काय, लोकांनी जगायचं कसं, विद्वान लोक सज्जन लोक कसे जगणार आहेत आणि भगवान तरी अवतार कधी घेणार आहेत. ते म्हणतात होतील, भगवानही अवतार घेतील. कधी घेतील म्हणे, त्याचं कारण त्याने सांगितलं. शंभल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मना भवने विष्णू कल्की प्रादुर्भविष्यसी. कल्की म्हणून अवतार धारण करतील. शंभल ग्रामामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी, विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की अवतार घेतील. आणि ते पांढऱ्या स्वच्छ घोड्यावर बसतील. देवदत्त नावाचा घोडा त्यांचा राहील. त्या देवदत्त नावाच्या पांढऱ्या स्वच्छ घोड्यावर अष्टसिद्धी त्यांच्या सोबत राहतील. आणि हातामध्ये अशी ना तलवार घेतील. तुम्ही म्हणाल एवढे बॉम्ब आहेत, अणुबॉम्ब आहेत, हायड्रोजन बॉम्ब आहेत, आता हे काय होतील हे काय सांगता येईल. भगवंताची माया आहे ती. हातामध्ये तलवार घेतील आणि सर्व वाईट लोकांचा छेद करून टाकतील. नृप लिंग छदो दस्यून, जे केवळ राजांचं सोंग ज्यांनी धारण केले, राजे असून सुद्धा चोरासारखे जे वागू लागलेत त्यांना दस्यू, जे चोर आहेत त्यांना असे कोटिशोनी हनिष्यती, अशा कोटी लोक, कोट्यवधी लोक ते मारतील आणि पुन्हा नव्याने धर्माची स्थापना करतील. कधी करतील त्यांनी सांगितलं, एतत् वर्ष सहस्रम पंचोदशतम. अरे पा परीक्षिते, शुकाचार्य म्हणतात, तुझ्या जन्माच्या वेळेला, जन्मेपासून ते नंदापर्यंत, नंदाचा अभिषेक होईपर्यंत, म्हणजे तुझा जन्म झाला ते नंदाचा जन्म होईपर्यंत 1115 वर्ष झालेले. आणि त्यानंतर तेव्हापासून सप्तर्षी आकाशामध्ये, ते या सप्तर्षीमध्ये जी तारका मेघा तिथीने असं लिहिलंय की ही जी मघा नक्षत्रावर सध्या हे सप्तर्षी स्थित आहेत, त्याच्या पुढच्या नक्षत्रावर जेव्हा ते जातील तेव्हा तो समय काय होईल.
त्याचे प्रत्येक, जसा आपण पृथ्वीची गती आहे तशी नक्षत्राची सुद्धा गती आहे. आणि ते सप्तर्षी जे नक्षत्र आहेत ते सध्या मघा नक्षत्रात आहेत आणि त्यानंतर ते पुढे मघाच्या नंतरच्या नक्षत्रात जेव्हा जाईल तेव्हा हा बदल होईल. मग या ठिकाणी त्यांनी आपल्याला कल्की पुराणामध्ये काय लिहिलंय ते सांगतो. कल्की पुराणांतर्गत ते म्हणतात की देवापी हा शंतनूचा भाऊ, यांच्यापासून चंद्रवंश सुरू होईल आणि मरूपासून इक्ष्वाकू वंश सुरू होईल आणि कळापग्रामामध्ये भगवान अवतार धारण करणार आहेत. कलियुगाच्या नंतर यापासून पुन्हा वंश सुरू होईल. हा शंभलग्राम कुठे आहे? कुठे आहे शंभलग्राम? त्याने असं लिहिलंय की ॲनी बेझंटने असं लिहिलंय की हे शंभलग्राम हे खाडिलियाचा उटंग, याच्या पूर्वेला कोरिया आहे, त्याच्या पूर्वोत्तरमध्ये मंचुरियन, तेथे शंभलग्राम आहे. म्हणजे चीनच्या उत्तरेला गोबीचं वाळवंट आहे, त्या गोबीच्या वाळवंटाच्या खाली खाडलिया उटंग आहे, त्याच्या पूर्वेला कोरिया आहे आणि पूर्वोत्तरमध्ये मंचुरियन आणि तिथे शंभलग्राम आहे. हे याचं 28 कोस पसरलेलं हे सगळं परिसर आहे. हे वैवस्वत म्हणून बसवलेलं होतं शंभलग्राम. तिथे समुद्र होता, नंतर त्याचा डोंगर झाला, आता तिथं वाळू आहे. त्याप्रमाणे हे शंभलग्राम विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की प्रगट होतील, शुभ्र अश्वावर बसतील. हे कधी प्रगट होतील ते म्हणतात चंद्र, सूर्य, पुष्य नक्षत्र आणि बृहस्पती जेव्हा एका रेषेत येतील. असे 4-5 त्यांनी संकेत दिलेले, एक नाही संकेत 4-5 दिले. त्यापैकी एक संकेत असा आहे, चंद्र सूर्य पुष्य नक्षत्रामध्ये येतील, त्याच वेळेला बृहस्पती येतील आणि एका रेषेमध्ये येतील. तेव्हा त्यानंतर सप्तर्षी जे आता आपल्याला दिसत आहेत 2 उगवलेले, त्याच्या मधोमध जे नक्षत्र आहे रात्री दिसतं, त्यात सप्तर्षी 100 वर्ष राहतात. आता जे मघा नक्षत्र आहे 100 वर्ष राहतात. सांप्रतकाळी म्हणजे त्यावेळेला मघा नक्षत्रामध्ये ते होतं. मघा नक्षत्रामध्ये ते विचरण करतायत. ते देवांचा 1200 वर्षाचा काळ म्हणजे कलियुग आहे. देवांचा 1200 वर्षाचा काळ. जेव्हा सप्तर्षी मघातून पूर्वाषाढात जातील तेव्हा नंदराजापासून कलीचा प्रभाव दिसायला लागेल आणि त्यानंतर कृष्ण निजधामाला गेले तेव्हा कली प्रगट झाला. देवांची 1000 वर्ष लोटल्यानंतर पुन्हा सत्ययुग सुरू होईल. दिव्य वर्ष. आता दिव्य वर्ष म्हणजे काय? काही लोकांचं मत असं आहे, काही लोक म्हणतात ना आता कलियुग कल्की निर्माण झालाय, कली जन्माला आलाय. अक्कलकोटचे जे होते गजानन महाराज ते मंत्रामध्ये त्यांचे शिष्य सुद्धा सत्ययुगे प्रथमचरणेच म्हणतात, कलयुगे प्रथमचरणे म्हणत नाही. ते म्हणतात नाही सत्ययुग सुरू झालं. त्यांच्या पंचांगानुसार त्यांनी 1943ला कलयुग संपलं आणि सत्ययुग सुरू झालं असं म्हटलंय. कारण गजानन महाराजांनी सुद्धा एका पत्रामध्ये लिहिलंय की सतयुग बदल रहा है असं त्यांनी हिंदी पत्रामध्ये लिहिलंय. सतयुग में परिवर्तन आ रहा है असं त्यांनी त्यामध्ये लिहिलंय. तेव्हा हळूहळू हा जो काळ आहे ज्याला आपण संध्या समय असं म्हणतो, युगसंध्या. इथं भागवतकारांनी सुद्धा युगसंध्या शब्द वापरलाय. युगसंध्या म्हणजे काय? समजा सूर्य मावळला की लगेच अंधार पडतो का? नाही पडत. अर्ध्या घंट्यानी, पाऊण घंट्यानी, उन्हाळ्यामध्ये तर त्यापेक्षाही जास्त. का? मध्ये तो संध्याकाळ आहे. तसा एक युग संपलं आणि दुसरं युग सुरू होणार आहे याच्यातही बराच काळ जातो. असा हा काळ 1000 वर्षापर्यंत असू शकतो. म्हणून हा संध्या समय असं त्यांनी म्हटलंय. आणि मग दिव्य वर्ष म्हणजे काय? ते म्हणतात सौर. आता इडावत्सर, अनुवत्सर, परिवत्सर हे आपण बघितले पंचमस्कंधामध्ये. यांचं म्हणणं असं आहे की एक सूर्य उगवला आणि सूर्य मावळला पृथ्वीच्या दृष्टिकोनातून की 1 वर्ष झालं. आपण 1 दिवस मानतो, ते म्हणतात वर्ष म्हणजे सौर. सूर्य उगवला, मावळला 1, असं करत करत 1200 वर्ष झाले की एक देवांचे सौर वर्ष झालं. विष्णू पुराणामध्ये 1000, 2000, 3000 आणि 4000 अशी युगसंध्या दिलेली आहे. मनुस्मृतीमध्ये अथर्ववेदामध्ये सुद्धा 4 युगाची संख्या दिलेली आहे. निर्णय सिंधू, सिद्धांत शिरोमणी आणि सूर्य सिद्धांत यांनी सुद्धा या पद्धतीने भूमिका मांडलेली आहे. तेव्हा सध्या सप्तर्षी कृत्तिकेमध्ये प्रत्येक सध्या जे सप्तर्षी कृत्तिका नक्षत्रात आहेत आणि प्रत्येक नक्षत्रात ते 100 वर्ष राहतात. मघा ते रेवती 18 नक्षत्र आणि पुन्हा अश्विनी ते रेवती असे मिळून 27 होतात.
म्हणून 18 अधिक 27 म्हणजे 45 असं विचार केला तर अश्विनी ते कृत्तिका असे 3 नक्षत्र धरले तर 18 अधिक 27 अधिक 3 म्हणजे 48 म्हणजे 4800 वर्ष हे देवांचे वर्ष होतात। याप्रमाणे आता आपण शालिवाहन शक मानतो, कुणी विक्रम शक मानतात, विक्रम संवत मानतात। विक्रम संवत 1999 आषाढ वद्य अमावास्या, श्रावण अमावास्या। इथं आषाढ वद्य म्हणजे त्यांनी एक महिना मागं पुढे ना आपलं उत्तर भारतातून आपलं, त्यामुळे आषाढ आणि श्रावण ते त्यांच्या दृष्टिकोनातून श्रावण अमावास्या, आपल्या दृष्टीने आषाढ अमावास्या। ज्या वेळेला गतकली जो होता 1 ऑगस्ट 1943 कल्कीचा जन्म झाला असं यांचं म्हणणं आहे। गतकली 5037 पण तो चूक आहे, 4796 असा पाहिजे। मारू विक्रम संवत 1996 संपलं आणि हा योग चंद्र, सूर्य आणि बृहस्पती एका राशीमध्ये 1943 आले होते असं यांचं म्हणणं आहे। तेव्हा मारू संवत 1976 आला होता, पण तेव्हा ग्रह एकत्र नव्हते। जन्मकुंडलीप्रमाणे 1 ऑगस्ट 1943 कलियुग संपतं आणि विष्णुयश आणि सुमती त्या पत्नीचं नाव यांच्यापासून 100 ग्रामामध्ये हे भगवान प्रगट झाले। आता बंगालमध्ये ते प्रगट होतील। सध्या त्यांना परशुराम महेंद्र पर्वतावर घेऊन गेलेले आहेत आणि तिथे त्यांचे विद्याभ्यास चालू आहे। मगध, बिहार, त्यानंतर हरिद्वार, त्यानंतर दिल्ली, पुढे मथुरा, पंजाब, इराण, पश्चिम दिशा याप्रमाणे करत करत हे सर्व लोकांचा नाश करत मग येणार आहे। याप्रमाणे यांची पत्रिका त्यांनी सांगितली की कर्क लग्न आहे, त्यानंतर 5 गुरुने व्याप्त असलेले घर आहेत, 4थ्या घरामध्ये शनी आहे, उच्च राशीचा आहे, रवी आणि मंगळ हे उच्च राशीचे आहेत। अशा पद्धतीने कल्की पुराणामध्ये याचं विवरण केलेलं आहे आणि त्यांनी द्वादशी हे त्यांची उत्पत्तीची तिथी सांगितलेली आहे। याप्रमाणे हे वेगवेगळ्या संदर्भात म्हटलंय। तेव्हा आता आपण असं मानायचं की प्रथम चरण चालू आहे तर द्वितीय चरण, तृतीय चरण आणि चतुर्थ चरण म्हणजे प्रत्यक्षात अजून खूप अवधी आहे असं आपल्या दृष्टिकोनातून, फक्त मोजण्याचा प्रकार वेगवेगळा आहे प्रत्येकाचा। सौर वर्ष कशाला म्हणायचं यावर वाद आहे। असो, याप्रमाणे ते म्हणतात की देवापी शंतनू भ्राता, शंतनूचा जो मोठा भाऊ होता देवापी, ज्यांच्याकडून वेद निंदा करून घेतली, कारण देवापीला राज्य दिलं नाही म्हणून शंतनूच्या राज्यामध्ये पाऊस पडला नाही। मग ते म्हणे का पाऊस पडत नाही, ते म्हणे अहो तुम्ही मोठ्या भावाचं राज्य हरण केलं, पाऊस कसा पडेल, मग काय करा, तर तो मोठा भाऊ तर काही यायला तयार नाही, त्याच्याकडून देवाची निंदा करून घ्या, वेदाची निंदा करून घ्या। मग त्यांनी देवाची वेदाची त्याच्याकडून निंदा करून घेतली म्हणून त्याला धर्मबाह्य करून टाकलं शास्त्रीय दृष्टिकोनातून, आणि मग आता तू राजा होऊ शकतोस। नाहीतर मग याला परिवेत्ता दोष असं म्हणतात, मोठ्या भावाच्या आधी लग्न करू नये तो परिवत्ता दोष होतो, तसा हाही परिवेत्ता दोष होतो। याप्रमाणे तो मात्र कल्पग्रामात आहे आणि तो मात्र या कल्कीच्या सोबत येणार आहे, कारण त्यावेळेला पुन्हा त्यांना हा यादव वंश निर्माण करायचा आहे। त्याप्रमाणे कलापग्राम असा ते अजूनही तो आहे बरं का, तो अजूनही तो देवापी आहे, महायोग बलान्वितो, मोठ्या योगाने तो सिद्ध आहे आणि तो कलीच्या नंतर पुन्हा वर्णाश्रम धर्म निर्माण करणार आहे। कृतत्रेता द्वापरंच कलिशेचं विगम, याप्रमाणे कृतत्रेता द्वापार कली हे चक्र चाललेलं आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा सोमवार, तसं हे चक्र चाललेलं आहे। मग पुत्रस्य ते पौत्रस्य ते म्हणतात आणि मग राजन नेते मया प्रोक्ता नदिवास तथा परे, आणि भूमी हसते म्हणे। शुकाचार्य म्हणतात परीक्षिते ही भूमी हसू लागली, म्हणजे का, अहो जो जो येतो तो म्हणतो मी भूमीपती आहे, मी भूपती आहे, आणि असे किती पती माझ्यामध्ये माती झाली, या सगळ्या पतींची माती माझ्याच झाली आणि सगळे येतो तो म्हणतो मी भूपती आहे। अरे अरे अरे, मला हसू येतं म्हणे, भूममत्वम कृत्वान्ते, ही भूमी माझी, ही भूमी माझी, असे येतात आणि जातात आणि म्हणून मला हसू येतं म्हणले। मला कुणीच माझा पती नाही, भगवंताशिवाय कुणीही माझा पती नाही। शुकाचार्य म्हणतात याप्रमाणे हा संपूर्ण प्रकार सांगितला आणि मग ते म्हणतात अहो एवढा कलयुग आहे तर देवाने निर्माण का केलं, कलयुग निर्माण तरी कशाला केलं, ते म्हणतात अहो कलयुग निर्माण केलं आणि परीक्षितीने कलेला वाचवलं का, त्याला ठार मारायला पाहिजे होतं, ते म्हणे नाही नाही नाही, त्याचं कारण आहे, जरी
हा कलयुग वाईट असलं, एक हेशो महान गुणात, सगळे दोष आहेत. कली दोषपते राजन, कली हा दोषांचा पुतळा आहे, पण एक गुण आहे. एखाद्या माणसामध्ये खूप दोष असतात, पण एक चांगला सद्गुण असतो. त्या सद्गुणावर तो टिकतो बघा. तो सद्गुणावर त्याचा प्रभाव चालतो. सद्गुणामुळे लोक त्याला जवळ करतात. म्हणजे अहो तो बिडी पितो, दारू पितो, पत्ते खेळतो, अरे खेळू द्या. मग त्याला मंत्रतंत्र येत नाहीत, नसू द्या, पण प्रामाणिक आहे, कधीही चोरी करणार नाही, तेवढ्यासाठी त्याला जवळ ठेवतात. म्हणून एक हेशो महान गुन्हा. असं कलयुग जरी वाईट असलं, दोष निधे राजन, दोषाचा समुद्र जरी असला तरी एक महान गुण आहे. कोणता? कीर्तनादेव. केवळ कीर्तनाने तुम्हाला मुक्ती आहे. बाकीच्या युगामध्ये कधी तुम्हाला जप करावा लागतो, कुठं तप करावा लागतो, कुठं उपासना करावी लागते, कुठे पूजा अर्चा करावी लागते. पण कलयुगामध्ये कशाचीच गरज नाही. कलयुगामध्ये फक्त तुम्ही कीर्तनादेव, मुक्त संग माणूस होऊ शकतो, मुक्ती प्राप्त करू शकतो. म्हणून कळवतो धर्म हेतू नाम. कलयुगामध्ये केवळ धर्म हा तुम्हाला नामस्मरणाने प्राप्त होऊ शकतो. म्हणून ही पृथ्वी म्हणते की हे सगळे लोक आले आणि गेले, हे सगळे लोक श्रेष्ठ होते, कुणी कमी नव्हतं. रावण होता, कुंभकर्ण होता, सर्वे सर्वविद शूरा, सर्वे सर्व जितो जिता. हा सगळ्यांनी जिंकलं, जगत जेता म्हणवले मोठमोठे लोक. सिकंदर नाही का स्वतःला जगत जेता म्हणवला, पण शेवटी तो या भूमीमध्येच एकरूप झाला. म्हणून या माझ्यावरती कुणीही अभिमान धारण करू नये. त्याप्रमाणे आता पुढे कलयुगाचे धर्म सांगतील, कलयुगामध्ये लोक कसे वागतील ते सांगतील, आणि यानंतर पुढे 4 प्रकारचे प्रलय कसे सांगतील, आणि शेवटी 6व्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष परीक्षितीला कशा पद्धतीने मुक्ती प्राप्त होईल ते कथन करतील. सगळा उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.